हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला आज बघूया वोकॅब्युलरीचे वर्ड्स. सो 10 वर्ड्स आहेत, त्यांचे मिनिंग बघूया, मराठीमध्ये मिनिंग बघूया, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जे सेंटेन्स एक्झाम्पल दिलेलं आहे ते तुम्ही स्वतःच्या मनाने तयार करून बघा की कसं त्याच्यामध्ये त्या वर्डला यूज करण्यात आलेलं आहे. ओके, आणि स्वतःच्या मनाने सुद्धा सेंटेन्सेस तयार करत चला, त्यामुळे तुम्हाला कळेल की कोणता वर्ड कसा तुम्ही कोणत्या सेंटेन्समध्ये यूज करू शकता. सो स्टार्ट करूया आपण. पहिला वर्ड आहे आपला आजचा, तो आहे डिमिस्टिफाय. ओके, सो पहिला वर्ड काय आहे? डिमिस्टिफाय. DEMYSTIFY. डिमिस्टिफाय म्हणजे काय होतं तर मेक अ डिफिकल्ट ऑर इसोटेरिक सब्जेक्ट क्लिअरर अँड इझियर टू अंडरस्टँड. म्हणजेच काय करणे? स्पष्ट करणे. म्हणजेच काहीतरी एखादा सब्जेक्ट आहे जो कठीण आहे त्याला काय करणे? क्लिअर करणे, जे की आपल्याला समजण्यासाठी इझी जाईल असं करणे, त्याला म्हटलं जातं डिमिस्टिफाय. म्हणजेच एक तर स्पष्ट करणे किंवा काही कशामध्ये काही रहस्य असलं, गुपित असलं ते उलगडणे, त्याला सुद्धा म्हटलं जातं डिमिस्टिफाय. ओके, सो मराठीमध्ये काय होतं? एक तर स्पष्ट करणे होते, जसं इथे हिंदीमध्ये दिलेलं आहे स्पष्ट करणं. सो मराठीमध्ये काय होते? स्पष्ट करणे. आणि मराठीमध्ये काय होतं? गूढता दूर करणे, रहस्य उलगडणे. ओके, सो डिमिस्टिफायचं मिनिंग काय होतं मराठीमध्ये? स्पष्ट करणे, गूढता दूर करणे आणि रहस्य उलगडणे. सिनोनिम्स आहेत एक्सप्लेन, क्लॅरिफाय आणि इल्युस्ट्रेट. आणि अँटोनिम्स आहेत ऑब्स्क्युअर, कन्फ्यूज आणि कन्फाउंड. ओके, सो डिमिस्टिफाय म्हणजे काय होतं? मेक अ डिफिकल्ट ऑर हिस्टोरिक सब्जेक्ट, म्हणजे जे काही डिफिकल्ट आहे, जे समजत नाही त्याला काय करणे? क्लिअर करणे आणि इझी करणे, जे की समजायला येईल असं. सो स्पष्ट करणे, गूढता दूर करणे किंवा रहस्य उलगडणे, त्याला मराठीमध्ये त्याचं मिनिंग आहे डिमिस्टिफायचं. सिनोनिम्स आहेत एक्सप्लेन, क्लॅरिफाय आणि इल्युस्ट्रेट. आणि अँटोनिम्स आहेत ऑब्स्क्युअर, कन्फ्यूज आणि कन्फर्म. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे व्हेराशियस. VERACIOUS. व्हेराशियसचं मिनिंग आहे ऑनेस्ट अँड नॉट टेलिंग ऑर कंटेनिंग एनी लाईज. म्हणजे जो काय आहे? प्रामाणिक आहे, ऑनेस्ट आहे, जो खोटं बोलत नाही, त्याला काय म्हटलं जातं? व्हेराशियस असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. आणि मराठीमध्ये काय म्हटलं जातं? सत्यनिष्ठ. ओके, सत्यनिष्ठ. आणखी काय म्हटलं जातं? प्रामाणिक आणि सत्यवचनी. सो व्हेराशियस म्हणजे होतं ऑनेस्ट अँड नॉट टेलिंग ऑर कंटेनिंग एनी लाईज. म्हणजे जो खोटं बोलत नाही, जो ऑनेस्ट आहे, त्याला म्हटलं जातं व्हेराशियस. आणि मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो सत्यनिष्ठ, प्रामाणिक आणि सत्यवचनी. सिनोनिम्स आहेत ऑनेस्ट, ट्रूथफुल आणि जेन्युइन. आणि अँटोनिम्स आहेत मेंडेशियस, डिसऑनेस्ट आणि अनट्रूथफुल. सिनोनिम्स काय आहेत व्हेराशियसचे? ऑनेस्ट, ट्रूथफुल आणि जेन्युइन. आणि अँटोनिम्स आहेत मेंडेशियस, डिसऑनेस्ट आणि अनट्रूथफुल. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे रिसेप्टिव्ह. RECEPTIVE. रिसेप्टिव्हचं मिनिंग आहे विलिंग टू कन्सिडर ऑर ऍक्सेप्ट न्यू सजेशन्स अँड आयडियाज. म्हणजेच नवीन सजेशन, कोणी काही सजेस्ट करत आहे, कोणी काही नवीन आयडिया देत आहे, ज्याच्यामध्ये ती स्वीकारण्याची क्षमता आहे किंवा ती तयारी आहे, त्याला काय म्हटलं जातं? रिसेप्टिव्ह असं म्हटलं जातं. म्हणजेच काय आहे? विलिंग टू कन्सिडर ऑर ऍक्सेप्ट. जो कन्सिडर करू शकतो कोणाच्या दुसऱ्याच्या आयडिया, त्याला धुडकारू नाही शकत. जो ऍक्सेप्ट करतो नवीन नवीन सजेशन्स, नवीन नवीन आयडियाज, त्याला म्हटलं जातं रिसेप्टिव्ह. म्हणजे जो काय आहे नवीन आयडियाज किंवा काही पण जे आहे ते स्वीकारण्याची क्षमता ठेवतो, त्याला म्हटलं जातं रिसेप्टिव्ह. सो मराठीमध्ये त्याचा अर्थ काय होतो? ग्रहणशील. ग्रहणशील म्हणजे काय? ग्रहणशील म्हणजे पण सेम असतं. ग्रहणशीलचा काय अर्थ आहे की ज्याला स्वीकारण्याची शक्ती आहे, जो स्वीकारू शकतो, स्वीकारण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे, त्याला म्हटलं जातं ग्रहणशील. सो मराठीमध्ये काय होतं त्याचा अर्थ? स्वीकारण्याची क्षमता और तयारी असलेला. ज्याच्यामध्ये स्वीकारण्याची क्षमता आहे, तयारी आहे, त्याला म्हटलं जातं ग्रहणशील. आणि इंग्लिशमध्ये त्याला वर्ड आहे रिसेप्टिव्ह. सिनोनिम्स आहेत विलिंग, अप्रोचेबल आणि रिस्पॉन्सिव्ह. आणि अँटोनिम्स आहेत रेझिस्टंट आणि अनरिस्पॉन्सिव्ह.
सिनोनिम्स आहेत रिसेप्टिव्हचे विलिंग, अप्रोचेबल आणि रिस्पॉन्सिव्ह, आणि अँटोनिम्स आहेत रेजिस्टंट आणि अनरिस्पॉन्सिव्ह. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे शिरकर, SHIRKER, शिरकर. सो शिरकरचं मिनिंग आहे वन हू डेलिबरेटली अवॉइड्स वर्क ऑर ड्युटी, म्हणजेच जो कामांपासून दूर पळतो, जो ज्याला कामं करायला आवडत नाही त्याला काय म्हटलं जातं, शिरकर. म्हणजेच काय, जो कामचुकार असतो, ज्याला कामं करायला आवडत नाही, जो कामांपासून पळतो त्याला म्हटलं जातं कामचुकार. सो शिरकरचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, कामचुकार किंवा कामचोर. सो कामचोर दिलेला आहे आणि मराठीमध्ये काय होतं, कामचुकार, त्याला म्हटलं जातं शिरकर. सो सिनोनिम्स आहेत आयडलर, लिंगरर आणि स्लगर्ड, आणि अँटोनिम्स आहेत डुअर आणि हसलर. सो शिरकरचं मिनिंग काय होतं, वन हू डेलिबरेटली अवॉइड्स वर्क ऑर ड्युटी, जो काम आणि ड्युटी अवॉइड करतो, डेलिबरेटली म्हणजे मुद्दामून, आणि म्हणजेच तो काय होतो, कामचुकार होतो, जो कामापासून पळतो. आणि त्याचं इंग्लिशमध्ये वर्ड काय आहे, शिरकर हे इंग्लिशमध्ये वर्ड आहे कामचुकार आणि कामचोरला. सिनोनिम्स आहेत आयडलर, लिंगरर आणि स्लगर्ड, आणि अँटोनिम्स आहेत डुअर आणि हसलर. नेक्स्ट वर्ड बघूया, नेक्स्ट वर्ड आहे स्किव्ड, SKEWED. स्किव्डचं मिनिंग आहे सडनली चेंज डायरेक्शन ऑर पोझिशन, नॉट ॲक्युरेट ऑर एक्झॅक्ट, म्हणजे जो काय होतो सडनली त्याची पोझिशन चेंज करतो. सो आता जशी मी अशी उभी आहे, मी सडनली माझी पोझिशन जर अशी गेली तर म्हणजे मी काय झाली, तिरछी झाली आहे, तिरपी झालेली आहे, थोडीशी वाकलेली आहे, त्याला काय म्हटलं जातं, स्किव्ड असं म्हटलं जातं. म्हणजे तिरछा करणे, तिरकस करणे, त्याला म्हटलं जातं स्किव्ड. सो मराठीमध्ये काय होतो याचा अर्थ, हिंदीमध्ये होतो तिरछा करणं आणि मराठीमध्ये अर्थ होतो तिरकस किंवा वाकडा. ओके. सो स्किव्डचं मिनिंग आहे सडनली चेंज डायरेक्शन ऑर पोझिशन, नॉट ॲक्युरेट ऑर एक्झॅक्ट, म्हणजेच काय होतं तर तिरछा करणं, आणि मराठीमध्ये होतं तिरकस किंवा वाकडा, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड आहे स्किव्ड. सिनोनिम्स आहेत टिल्टेड, अनइवन, ऑब्लिक, लोपसाइडेड आणि स्लॅन्टेड, आणि अँटोनिम्स आहेत स्ट्रेट, लेवल आणि युनिफॉर्म. आता मी जशी अटेन्शन मध्ये उभी आहे, ओके, सो याला काय म्हटलं जातं, याचं अपोजिट, आता मी अटेन्शन मध्ये उभी आहे आणि मी स्टँड इट इज मध्ये जर झाली तर त्याला म्हणजे काय होते, तो अर्थ होतो स्किव्ड, म्हणजेच मी थोडीशी डायरेक्शन माझी चेंज केलेली आहे, मी इवन बॅलन्स्ड उभी नाही आहे, मी थोडीशी वाकडी उभी आहे. ओके, त्याला म्हटलं जातं स्किव्ड. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे फिडलिंग. फिडलिंगचं मिनिंग आहे नॉट इम्पॉर्टंट ऑर ऑफ नो रिअल इंटरेस्ट, म्हणजेच काय होतं तर असंच काही पण एखादं काम आहे, किरकोळ काम आहे किंवा शुल्लक आहे, त्याला म्हटलं जातं फिडलिंग. ओके, जे इम्पॉर्टंट नाही आहे त्याला म्हटलं जातं फिडलिंग. सो मराठीमध्ये फिडलिंग म्हणजे काय होतं, एक तर होतं निरर्थक, ज्याचा काही अर्थच नाही आहे, जे इम्पॉर्टंटच नाही आहे, त्याला म्हटलं जातं फिडलिंग. मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो शुल्लक आणि किरकोळ. सो निरर्थक पण मराठीमध्ये म्हटलं जातं फिडलिंगला. फिडलिंगचं मिनिंग आहे इंग्लिशमध्ये नॉट इम्पॉर्टंट ऑर ऑफ नो रिअल इंटरेस्ट, म्हणजेच होतं निरर्थक, शुल्लक आणि किरकोळ. मेनी सिनोनिम्स आहेत इनसिग्निफिकंट, ट्रायव्हियल आणि वर्थलेस, आणि अँटोनिम्स आहेत सिग्निफिकंट, सबस्टेन्शियल आणि मेजर. सो फिडलिंगचा अर्थ काय आहे इंग्लिशमध्ये, नॉट इम्पॉर्टंट ऑर ऑफ नो रिअल इंटरेस्ट, म्हणजेच मराठीमध्ये याचा मिनिंग होतो निरर्थक, शुल्लक आणि किरकोळ. सिनोनिम्स आहेत इनसिग्निफिकंट, ट्रायव्हियल आणि वर्थलेस, आणि अँटोनिम्स आहेत सिग्निफिकंट, सबस्टॅन्शियल आणि मेजर. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे स्टेंच. स्टेंचचं मिनिंग आहे अ स्ट्रॉंग अँड व्हेरी अनप्लीझंट स्मेल. अनप्लीझंट स्मेल म्हणजे काय होतं तर दुर्गंध, घाण, वास, त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये स्टेंच. ओके, सो स्टेंचचं मिनिंग आहे इंग्लिशमध्ये अ स्ट्रॉंग अँड व्हेरी अनप्लीझंट स्मेल, म्हणजेच दुर्गंध आणि घाण, वास. सो इंग्लिशमध्ये काय होतं त्याचा अर्थ बदबू, हिंदीमध्ये काय होतं स्टेंचचा अर्थ बदबू, आणि मराठीमध्ये काय होतं दुर्गंध किंवा उग्र वास किंवा घाणवास. ओके, सो स्टेंचचं मिनिंग आहे अ स्ट्रॉंग अँड व्हेरी अनप्लीझंट स्मेल,
हिंदीमध्ये त्याचं मिनिंग होतं बदबू आणि मराठीमध्ये होतं दुर्गंध, उग्रवास आणि घाण वास. सिनोनिम्स आहेत स्टिंग, बॅड स्मेल आणि फाऊल स्मेल, आणि अँटोनिम्स आहेत फ्रॅग्रन्स, अरोमा आणि स्वीटनेस. सिनोनिम्स आहेत स्टेनचे स्टिंग, बॅड स्मेल आणि फाऊल स्मेल, आणि अँटोनिम्स आहेत फ्रॅग्रन्स, अरोमा आणि स्वीटनेस. नेक्स्ट वर्ड आहे हेवन, HAVEN. हेवनचं मिनिंग आहे अ प्लेस ऑफ सेफ्टी ऑर रेफ्यूज. म्हणजेच काय आहे, जे शरण असतं. शरण म्हणजे काय आहे तर आश्रय स्थान, जिथं आपण आश्रय करू शकतो. आश्रम सुद्धा त्याला म्हटलं जातं. सो निवास, ओके, निवास, निवारा हे सुद्धा म्हटलं जातं. सो हेवन म्हणजे काय होतं, अ प्लेस ऑफ सेफ्टी ऑर रेफ्यूज, जिथे आपण आश्रय घेऊ शकतो, जिथे आपण निवास करू शकतो, त्याला म्हटलं जातं हेवन. आणि हिंदीमध्ये काय म्हटलं जातं त्याला, शरण. आणि मराठीमध्ये काय अर्थ आहे हेवनचा, आश्रय स्थान, निवारा आणि आश्रम. ओके. सो सिनोनिम्स आहेत रेफ्यूज आणि शेल्टर, आणि अँटोनिम्स आहेत डेंजर आणि थ्रेट. ओके. सो हेवन म्हणजे होतं अ प्लेस ऑफ अ सेफ्टी, जिथे आपण सेफली राहू शकतो, ऑर रेफ्यूज म्हणजेच काय होतं हिंदीमध्ये शरण, आणि मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो आश्रयस्थान, निवारा किंवा आश्रम. सिनोनिम्स आहेत रेफ्यूज आणि शेल्टर, आणि अँटोनिम्स आहेत डेंजर आणि थ्रेट. नेक्स्ट वर्ड आहे पर्टिनंट. पर्टिनंटचं मिनिंग आहे रेलेव्हंट टू समथिंग, म्हणजेच एखादं काही आहे त्याच्या संबंधित, त्याला म्हटलं जातं पर्टिनंट. ओके. रेलेव्हंट टू समथिंग म्हणजेच त्याच्या कनेक्टेड आहे किंवा त्याच्याशी संबंधित आहे, त्याला म्हटलं जातं पर्टिनंट. सो मराठीमध्ये काय होतं, हिंदीमध्ये तर होतं संगत, आणि मराठीमध्ये होतं अर्थ सुसंबद्ध, समर्पक आणि संबंधित. सो पर्टिनंटचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे रेलेव्हंट टू समथिंग, हिंदीमध्ये त्याचा अर्थ होतो संगत, आणि मराठीमध्ये होतो सुसंबद्ध, समर्पक आणि संबंधित. सिनोनिम्स आहेत कनेक्टेड आणि अपोजिट, आणि अँटोनिम्स आहेत इररिलेव्हंट आणि इनअप्रोप्रिएट. आणि लास्ट वर्ड आहे थ्रेशोल्ड. सो थ्रेशोल्डचं मिनिंग होतं अ पॉइंट ऑर लेवल ॲट विच समथिंग बिगिन्स ऑर चेंजेस, अल्सो डोअरवे ऑर एंट्री. म्हणजेच काय होतं, एखादा असा पॉइंट किंवा लेवल जिथून काही कशाची पण सुरुवात होते किंवा काही पण चेंजेस होऊ शकतात. आणखी काय होतं, डोअरवे म्हणजेच प्रारंभ आहे किंवा चौखट आहे, आपलं जे घराचा दरवाजा असतो, उंबरठा असतो, त्याला सुद्धा काय म्हटलं जातं, थ्रेशोल्ड असं म्हटलं जातं. सो एखादा असा पॉइंट, प्रारंभिक बिंदू किंवा लेवल जिथून काही पण सुरुवात होते, त्याला म्हटलं जातं थ्रेशोल्ड. ओके. सो मराठीमध्ये याचं मिनिंग काय आहे, आरंभ, उंबरठा, सुरुवात, प्रारंभ बिंदू आणि किमान स्तर. सो थ्रेशोल्डचं मिनिंग आहे अ पॉइंट और लेवल ॲट विच समथिंग बिगिन्स ऑर चेंजेस ऑर अल्सो डोअरवे ऑर एंट्री. हिंदीमध्ये त्याचं मिनिंग होतं चौखट, आणि मराठीमध्ये मिनिंग आहे आरंभ, उंबरठा, सुरुवात, प्रारंभ बिंदू आणि किमान स्तर. सिनोनिम्स आहेत कमेन्समेंट आणि बेसलाईन, आणि अँटोनिम्स आहेत एंड पॉइंट, फिनिश आणि कन्क्लुजन, ओनली इन कॉन्टेक्स्ट ऑफ स्टार्टिंग पॉइंट. ओके. सो हे आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स थ्रेशोल्डचे. सिनोनिम्स आहेत कमेन्समेंट, बेसलाईन, आणि अँटोनिम्स आहेत एंड पॉइंट, फिनिश आणि कन्क्लुजन. परत एकदा तुम्ही हे सगळे सिनोनिम्स, अँटोनिम्स जे पण आज आपण वर्ड्स घेतलेले आहे, 10 वर्ड्स घेतलेले आहे आपण टोटल, ते परत एकदा तुम्ही वाचून घ्या. सिनोनिम्स वाचून घ्या, नोट डाऊन सुद्धा करत चला, आणि जे पण वर्ड्स आहेत त्याचे घेऊन स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस सुद्धा तयार करत चला. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. आता नोटिफिकेशन्स येत आहेत, महाराष्ट्र लेवलच्या पण नोटिफिकेशन्स येणार आहेत बऱ्याचशा, तलाठी येऊ शकतं. आणखी जे हायकोर्टचे आहे त्याचे सुद्धा नोटिफिकेशन्स आलेले आहे. ज्यांनी फॉर्म भरलेला नसेल हायकोर्टचा त्यांनी भरून घ्या. मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर इथनं तुम्ही भरू शकता, जिथे जास्त जागा आहे किंवा जे तुम्हाला जवळ पडतं, जसं औरंगाबाद किंवा नागपूर किंवा मुंबई, जे तुम्हाला जवळ पडतं तुम्ही कुठून पण भरू शकता फॉर्म.
जिथे जागा जास्त आहे तिथून सुद्धा तुम्ही भरू शकता. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.